लवकर कसं काय स्वयंपाका लागली आज? अरे सकाळी ना आप्पा जेवले नाही व्यवस्थित. ते म्हणते मला धपाटे खायचे, मग त्यांना धपाटे करून दिलेत. आता एक दिलंय त्यांना नेऊन, आणि आता तुम्ही तर आलात शाळेतून आताच, तर तुम्ही पण खा गरम गरम असे धपाटे आहेत. 2-3 धपाटे होतील अजून. खायचे ना धपाटे? मग हा, तुला पण सर्दी झाली तर मग चवीन तोंडाला तुला पण. धपाटे खा. आता मला जायचंय का गायसाठी ऊस आणण्यासाठी जायचंय का. गाड्या त्या समोर रोडला विकायला, ते ऊस घेऊन यायचं का मला. येतील आता थोड्या वेळाने गाड्या. त्या आल्या की मग आपल्या गाडीवर येऊन घेऊन यायचे. ते जनावरांसाठी खायला पण लागतात. हिरवा चारा संपत आलाय. आता ऊस सुरू झालाय. ऊस तोडलो, जे ऊस तोडायला जातात ना, त्याचे वाडे जे उरलेले असतात ना, येते पाठीमागचे ते विकतात. ते रोडला थांबते तिथं समोर. तर मग चला आता घेऊन यायचे पाठी. गाडी आली, घेऊन जाते मग वाढेल लगेच. तिकडून घ्या अशी. गाडीवर वाडे आता एवढे वाडे घेऊन चास. भरपूर वाडे आहेत पा त्यांच्याकडे पण अजून. आणि मग कल्याण रोडला आले पा, कल्याण रोडला वाडे भेटते ते. त्याला मग जायचं घेऊया आता. गावात येत असतात पा वाडेवाले, पण काय आज आले नव्हते, त्याच्यामुळे मला कल्याण रोडला जावं लागलं वाडे आणण्यासाठी. आता तिथून चालले पा वाडे घेऊन. आता गाडीवर जायचं म्हणलं ना अवघडच आहे म्हणा, पण ओझं पण होतं माझ्याकडे भरपूर, आणावं तर लागणारच होते. खूप छान रोड झालाय आता, पहिला जुना होता. आता वाडे पुढे उतरायची. तुम्ही गेले रे ना 10-15 मिनिटातच गाडी आली ती लगेच. म्हणजे थांबायची गरजच नाही पडली. 10 मिनिटात गाडी आली. आता घेऊ काढून. आता कपिला स्वामींनी आल्या का छान असे वाडे हिरवेगार. आता बरेच दिवसाचे आणले नव्हते का, आता सुरू झाले आणायचे. भैया पण मदत करतोय आणायला मला. किती घेतले? 2 अजून घ्यायचे ना. मग नेतोय तो पण 2-2, आणि मी पण 2-2च नेतोय का. दिदी आता असती तर तिने मदत केली असती का दिदी घरात. ती म्हटली तुम्हीच घ्या काढून. मम्मी आज आताची किती वाडे घेऊन चालली तू. म्हणलं आता 4-5 नेते बघा. मग मी त्याला म्हटलं थांब नेते आता भरपूर वाडे घेतले ते पहा. मग 4-5 वाडे. त्याने काय खेळत बसायचं, घे पटपट जास्तीची. म्हणलं चल घेऊ मग. आता झाले पहा सगळे काढून आता वाडे. घेतला गोटा पण स्वच्छ करून, आणि कचरा ठेवला साठवून, कारण सकाळी शेकोटी करते पहा तिथं मग. आणि शेवग्याचं झाड पण छान आले पहा. शेंगा पण येतील थोड्या दिवसात, आणि फुलं तर किती छान आली. तर पपई झाड पण आहे, गावरान पपईचं झाड आहे पाही. खत वगैरे सगळं टाकलेलं असं, पाणी पण नेहमी टाकतात. बाई म्हणलं शेंगा खायच्या, मग बाई म्हटलं मग शेंगा खाणारच म्हणे. त्याला आवडतात पहा शेंगा. आणि पेरूचं झाड पण आहे इथं, रोप आणलं होतं पहा ताईंनी. छान असं पेरूचं झाड होतं ते. हे तर काम झालं होतं पहा. म्हटलं चला आता आहे ना घरातले कामं पाहावं लागते, आवडते मग घरातले पण काम. चला तर मैत्रीण बाय.